द्यायची, त्याला सांगायची शेजारी पाजारी दे. महिलांमध्ये बी एक बचत दिली का आजूबाजूला, ती काय कॅडबरी आहे खायला, देते ते एकमेकाला फुलं. बस आता डिस्टर्ब करू नका. कधीच न ऐकलेला भाग मी आता तुमच्या समोर मांडतोय. घड्याळ बिलकुल बघू नका. महाराजांना विमानात बसून गेले तेव्हा काय एसएमटीचं घड्याळ नव्हतं, ते 12 वाजले आणि टॉय करून विमानानं उड्डाण केलं. असलं काय ध्यानात द्या. कृष्ण जन्माला बी मी घड्याळ बघत नाही, रामनवमीला तर अजिबात बघत नाही. एका माणसानं मला त्रास दिला, 11 घड्याळ बघायचं आणि माझ्या तोंडाकडे पुढत बसलं होतं. ते ज्यादा शहाणपणा करण्यातलं होतं, आधीपाठ बी येत नव्हतं त्याला. ते घड्याळ बघायचं 11 11:30 पावणे 12 वाजल्यावर मी म्हणलं बाबा उठा, आपल्याला जन्म घड्याळात बघून करायचा म्हणलं तर चालेल का? ते म्हणलं नाही नाही नाही. तेव्हा घड्याळ होतं का? म्हणलं नाही नाही नाही. मग म्हणलं मध्यान्हकाली जन्म झाला का नाही रामांचा? म्हणलं हा. म्हणलं उठा, पटांगणात जाऊन उभा राहा. चैत्राचा महिना, पायात नाही काय, आणि फुपाट्यात म्हाताऱ्याला त्या उभा केला. म्हणलं मध्यान्ह काल कधी कधी समजायचा? माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याची सावली पुढं पाठीमागं, उजवीकडं डावीकडं कुठंच नाही पडत. त्याला म्हणायचं सूर्य डोक्यावर येणे किंवा मध्यान्ह काळ. 22 मिनिटं म्हातारडा आधी हाकाललो होतो मी. त्याला म्हणलं तुम्ही हात केला की टाळकऱ्यांना सांगितलं होतं तुम्ही बघत राहा त्याच्याकडे. त्यानं हात केला की आपण इकडे फुलं टाकू. 12 वाजल्या म्हणा, मध्यान्ह काल झाला म्हणा. 22 मिनिटं पायाचं तळपायाचे आग आग झाले. म्हातार डिस्को करत होतो. आढूळ कवा एकदा सावली सावली, ती टाळकर म्हणायची सावली बा. 22 मिनिटानं सावली स्थिर झाली. पुढं पाठीमागं उजवीकडे डावीकडे नाही आली. तेव्हा त्यानं हात वर केला. सांगू, त्यानंतर 5 वर्ष त्या गावाला रामजन्म मी केला, पण म्हातारा पुन्हा तो देवळात नाही आला. हे ध्यानात ठेवा. काही लोकांना लय ते घड्याळावर टोका. आला 11:30 आणि पुन्हा घड्याळ कशाला बघतो? 12ला फुलं पडली पाहिजे. ऐकत राहता. महाराज चालले, दुतर्फा भजन्यांची गर्दी आहे. पाया पडणारे पाया पडतात. आणि काही काही लोकांना आज तुकाराम महाराजांचं महत्व कळलं. पहिलं तरी विमान पाहिलं, प्रयाणकारी देवे विमान पाठविले. ते बघितलं म्हणले खरंच रे, तुक्या तुक्या म्हणत होतो आपण, नालायक नव्हतो. काय अधिकार आहे महाराजांचा? ते आडवे पाया पडायचे. काय काय माणसाला शॉर्टकट मध्ये आपलं मोठं व्हावं वाटतं, कल्याण करून घ्यावं वाटतं. पायरी सुद्धा चढली नव्हती कधी मंदिराची, कधी कथा कीर्तन महाराजांचं ऐकलं नव्हतं, कधी वारीला महाराजांच्या वर गेलत नव्हते. आणि ते देवाला आणि महाराजांना नावं ठेवणारे नालायक या देहू गावातच होते. ते आडवे पडायचे आणि पाय धरायचे. महाराज महाराज महाराज, तुम्ही जायचंय जाय नका, तुम्ही निघालाय जा, पण जाता जाता आमचं काहीतरी कल्याण करून जा. पायरी नव्हती चढली, पण महाराजांनी विचार केला तर माझी शेवटची वेळ आहे. हे नालायक आहेत मला माहित आहे, पण कशाला यांची मन दुखवायची आहेत, कशाला यांना नाराज करून जायचंय? जाता जाता नको नाराज करायला. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे उठा बाबा न उठा. नाही नाही, आम्हाला काहीतरी चांगलं व्हावं असा आशीर्वाद द्या. मोठे तुम्ही, देवानं विमान पाठवलं राव, आम्हाला तुमचा अधिकार नाही कळला महाराज. पण जाताय तर जाई नका. थांबा, कोण म्हणते? जाताय तर जाय नका, तुम्ही निघालाय तर निघा नका, पण आम्हाला आशीर्वाद चांगला द्या, आमचं चांगलं कल्याण व्हावं. महाराजांनी मनातल्या मनात विचार केला, यांना नाराज तर करायचं नाही आणि आशीर्वाद द्यायच्या लायकीची हे नाही. मधला चॉईस, मधलं काय सांद काढली महाराजांनी. महाराज म्हणजे ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला आशीर्वाद पाहिजे का? घ्या, तुम्हाला मी आशीर्वाद देतो. कर्म धर्म
केलेलं कर्म आणि तुम्ही केलेला धर्म त्यांची त्यांच्यावर ढकलून दिलं महाराजांनी. तुम्ही केलेलं कर्म आणि तुम्ही केलेला धर्म याच्यानुसार तुमचं त्या लेवलचं कल्याण व्हावं असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. नालायकांना कळलंच नाही म्हणजे जाते तर जाय नका, पण आपल्याला आशीर्वाद देऊन गेले, आपल्याला आशीर्वाद देऊन गेले. पुढं पुढं चालत चालत महाराज गेले. आता विमानाजवळ पोहोचले. हे भाग नीट ऐका.